वेलकम इन स्टडी मॅक्स मराठी. स्टडी मॅक्स मराठी या चॅनलमधील आजचा व्हिडिओ असणार आहे स्टेट बोर्ड प्रश्नसंच व्हिडिओ सिरीज मधील भाग पहिला. इयत्ता 4थी ते 12वीच्या सर्व जुन्या व नवीन पुस्तकांमधील विषयांवर आधारित प्रश्न आपण या व्हिडिओ सिरीज मध्ये समाविष्ट केलेले आहेत, जे एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे असणार आहेत. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी आपलं स्टडी मॅक्स मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपण इयत्ता 4थी विषय भूगोल, टॉपिक आहे महाराष्ट्राचा भूगोल, या अंतर्गत प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. बघा, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करायचा आहे. प्रश्न पहिला आहे, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? तर याचं उत्तर आहे बघा 24 तास. प्रश्न दुसरा, पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास किती वेळ लागतो? याचं उत्तर आहे 1 वर्ष. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित कोणता कालखंड असतो? आणि याचं उत्तर आहे महिना. चंद्राचा पूर्ण वर्तुळाकार प्रकाशित भाग पृथ्वीवरून कधी दिसतो? तर उत्तर आहे पौर्णिमा. पौर्णिमेला चंद्राचा पूर्ण वर्तुळाकार भाग, प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसतो. चंद्राचा प्रकाशित भाग पूर्णतः अदृश्य किंवा नाहीसा कधी होतो? तर उत्तर आहे अमावस्येला. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा कालखंड याला काय म्हणतात? तर याला म्हणतात 1 महिना. 7 दिवसाच्या कालगणनेसाठी कोणते एकक वापरले जाते? तर उत्तर आहे बघा आठवडा, जो असतो 7 दिवसांचा. आठवड्याच्या चंद्राचा किंवा पृथ्वीच्या गतीशी काही संबंध आहे का? आठवड्याच्या चंद्राचा पृथ्वीच्या गतीशी काही संबंध आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग करणाऱ्या कालगणनेला काय म्हणतात? उत्तर आहे चांद्र कालगणना. फक्त पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग करणाऱ्या कालगणनेला काय म्हणतात? उत्तर आहे सौर कालगणना. इस्लामिक दिनदर्शिका कोणत्या कालगणनेवर आधारित आहे? उत्तर आहे चांद्र कालगणना. सौर कालगणनेवर आधारित दिनदर्शिका कोणत्या आहेत? उत्तर आहे भारतीय पंचांग व ग्रेगोरियन दिनदर्शिका. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय पंचांगानुसार कोणते 5 महिने 31 दिवसांचे असतात? भारतीय राष्ट्रीय पंचांगानुसार वैशाख ते भाद्रपद हे 5 महिने 31 दिवसांचे असतात. चांद्र सौर कालगणनेत वर्ष मोजण्यासाठी कोणत्या गतीचा उपयोग केला जातो? तर उत्तर आहे पृथ्वीच्या वार्षिक गतीचा. चांद्र सौर कालगणनेत महिना मोजण्यासाठी कोणत्या गतीचा उपयोग केला जातो? उत्तर आहे चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा. हिंदू धनदिर्शिका कोणत्या कालगणनेवर आधारित आहे? तर उत्तर आहे चांद्र सौर कालगणना. सौर आणि चांद्र सौर कालगणनेत सण कोणत्या ऋतूत येतात? तर बघा, सौर आणि चांद्र सौर कालगणनेत सण जे आहेत ते एका विशिष्ट ऋतूमध्ये येतात. पृथ्वीवरील हवेचे आवरण याला आपण काय म्हणतो? त्याचं उत्तर आहे वातावरण. पृथ्वीवरील जमीन व त्याखालील भागाला काय म्हणतात? शिलावरण. पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेल्या भागाला काय म्हणतात? जलावरण. पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीला काय म्हणतात? उत्तर आहे जीवावरण. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 रोजी. महाराष्ट्राची राजधानी उपराजधानी कोणत्या आहेत? तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि नागपूर उपराजधानी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे आणि सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे. इथं शहर शब्द हा राहिलेला आहे, तर शहर आहे मुंबई शहर सर्वात लहान जिल्हा आहे. महाराष्ट्राचा बहुतांश भूभाग कोणत्या खडकांनी बनलेला आहे? तर बेसॉल्ट या अग्निजन्य खडकांनी महाराष्ट्राचा बहुतांश भूभाग बनलेला आहे. कोकण प्रदेशाची उंची कोणत्या दिशेने कमी होते? तर कोकण प्रदेशाची उंची जी आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होते. सह्याद्री पर्वत कोणत्या दिशेत पसरलेला आहे? तर सह्याद्री पर्वत उत्तर दक्षिण दिशेत पसरलेला आहे. सह्याद्री पर्वताचा पश्चिमेकडील उतार कसा आहे? तर सह्याद्री पर्वतीचा पश्चिमेकडील उतार जो आहे तो तीव्र आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर कळसुबाई जे आहे ते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई शिखराची उंची किती आहे? 1646 मीटर एवढी कळसुबाई शिखराची उंची आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तरेमध्ये सातपुडा पर्वतरांग आहे. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. अस्तंबा शिखराची उंची किती आहे? 1325 मीटर एवढी अस्तंबा शिखराची उंची आहे. सातपुडा पर्वतरांगेत कोणती प्रसिद्ध खिंड आहे? तर बऱ्हाणपूर जी आहे ती सातपुडा पर्वतरांगेमध्ये
सर्वात प्रसिद्ध खिंड आहे. सातपुडा पर्वत आणि अजंठा डोंगर रांगेच्या दरम्यान कोणते खोरे आहे? तर तापी नदीचे खोरे जे आहे ते सातपुडा पर्वत आणि अजंठा डोंगर रांगेच्या दरम्यान आहे. महाराष्ट्र पठाराचा उतार कोणत्या दिशेने आहे? तर महाराष्ट्र पठाराचा उतार जो आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. कोकणातील हवामान कसे असते? तर कोकणातील हवामान जे आहे ते उष्ण आणि दमट असते. महाराष्ट्रावर नैऋत्य मोसमी वारे कोणत्या काळात वाहतात? तर महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते जून ते सप्टेंबर या काळात वाहतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे? तर आंबोली जे आहे ते महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती? 9,68,00,000 एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या जी आहे ती 2001च्या जनगणनेनुसार होती. हिमवृषालीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर बघा औरंगाबाद, ज्याला आता संभाजीनगरचं नामकरण झालेलं आहे. तर हिमवृषालीसाठी संभाजीनगर हे शहर प्रसिद्ध आहे. कोकणात कोणत्या भाषा बोलल्या जातात? मराठी आणि मालवणी भाषा ज्या आहेत त्या कोकणात बोलल्या जातात. कोकणामध्ये कोणते सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात? तर कोकणामध्ये होळी आणि गणेशोत्सव हे सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात. महाराष्ट्राचा सागरी किनारा किती किलोमीटर लांब आहे? तर 720 किलोमीटर एवढा महाराष्ट्राचा सागरी किनारा लांब आहे. कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता? मासेमारी हा कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. दगड कोळसा मुख्यतः कोणत्या उद्देशासाठी वापरला जातो? तर औष्णिक विद्युत निर्मितीसाठी दगड कोळसा मुख्यतः वापरला जातो. मुंबई हाय आणि वसई हाय हे ते कोणते नैसर्गिक स्रोत आढळतात? नैसर्गिक वायू आणि खनिज तेल हे नैसर्गिक स्रोत जे आहेत ते मुंबई हाय आणि वसई हाय येथे आढळतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते आहे? तर बघा सातारा येथील चाळकेवाडी जे आहे ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध पवन ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. एकलहरे येथे कोणते विद्युत केंद्र आहे? तर एकलहरे येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. तारापूर येथे कोणते विद्युत केंद्र आहे? तर तारापूर येथे जलविद्युत केंद्र आहे. जायकवाडी येथे कोणते विद्युत केंद्र आहे? तर अणुविद्युत केंद्र जे आहे ते जायकवाडी येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, पुणे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? मुळा आणि मुठा. पुढचा प्रश्न आहे, नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर उत्तर आहे गोदावरी. तर बघा अशा प्रकारे आपण 50हून अधिक प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. ही व्हिडिओ सिरीज अशीच पुढे पुढे चालू राहणार आहे. पुढचे व्हिडिओ जर तुम्हाला असेच पाहायचे असतील तर अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर स्टडी मॅक्स मराठी हे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करायचा आहे बघा. आणि ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी साठी आयोगाची मागील 10 वर्षातील प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपामध्ये हवे असतील त्यांनी वरील वेबसाईटवर किंवा पुढील व्हॉट्सअप नंबरला संपर्क करायचा आहे. राज्यसेवा आणि संयुक्त गट ब या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका संच जे आहेत ते अवेलेबल आहेत. ज्यांना हवे आहेत त्यांनी हा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करायचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.